उषा. नमस्कार. योग साधने योगा क्लास तर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आपण 14 तारखेपासून वेगवेगळे कार्यक्रमाचे नियोजन केलं आहे. तर आज आपण व्याख्यान देणार आहोत कोरोनासाठी योगाची उपयुक्तता. आज आपण पाहुण्या बोललेल्या आहेत जान्हवी भांडारी. जान्हवी भांडारी यांच्याची थोडक्यात मी ओळख करून देते. खरं तर मी ज्या संस्थेतनं योग विद्या गुरुकुल ह्या संस्थेतनं मी स्वतः योग शिक्षिका आणि प्रबोध याची परीक्षा पास झाली आहे. त्याच संस्थेमधून जान्हवी भांडारी योगा पंडित झालेले आहेत आणि माझी आणि तिची ओळख म्हणाल तर आपल्या योग साधना योगा क्लासमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. आसनांची स्पर्धा घेतली जाते, नमस्कारांची स्पर्धा घेतली जाते. त्या स्पर्धेला जज म्हणून मी त्यांना बोलवलं होतं. तेव्हा आमच्या दोघींची ओळख झाली. मग हळूहळू असं करता करता आमच्या दोघींचं मैत्रीमध्ये रूपांतर झालं आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख करून द्यायची झाली तर त्या योग विद्या गुरुकुल या संस्थेतर्फे योग पंडित झालेले आहेत, MA योगशास्त्र झालेले आहेत. सध्या त्या महर्षी स्त्री शिक्षण संस्था पुणे येथे त्या योगाचे क्लासेस घेत आहेत. योग विद्या गुरुकुल योग महाविद्यालय महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या संस्थांबरोबर त्या कार्य करत आहेत. त्या अनेक ठिकाणी योगाचे शिबिर त्या घेतात आणि ठिकठिकाणी योगाचा प्रचार आणि प्रसार देखील करतात. बरेच ठिकाणी त्या व्याख्यान द्यायला देखील जातात. आमच्या योग साधना क्लासमध्ये त्यांनी बरेच वेळा व्याख्यानं देखील दिलेली आहेत. तर आपण त्यांना आमंत्रित करूया. जान्हवी भांडारी, तुमचं योग साधना या क्लासमध्ये स्वागत आहे. जान्हवी ताई, तुमचा व्हिडिओ ऑन करा. नमस्कार. नमस्कार जान्हवी ताई. नमस्कार. या उपक्रमात आपलं स्वागत आहे. तर तुमच्याबद्दल मी थोडक्यात ओळख करून दिली आहेच आहे. आता कोरोना म्हटलं तर 2020 साली त्या सगळ्या जगभरात कोरोनाने अगदी सगळ्यांना घाबरून टाकलं. म्हणजे सगळे लोक इतके घाबरून गेले की टीव्हीवर बातम्या, व्हॉट्सअपवर मेसेज, रेडिओवर हे सगळं ऐकून सगळे लोक खूप घाबरून गेले. तर अशा वेळेस काय करायचं, तर कोरोना होऊ नये आणि कोरोना झाल्यानंतर काय काळजी घ्यायची याची थोडक्यात माहिती आपल्याला जान्हवी ताई देणार आहेत. तर नमस्कार जान्हवी ताई, तुम्ही माहिती द्यायला सुरुवात करा. तुमची ओंकार म्हणूया का? ओंकार प्रार्थना तुमची. सुरुवातीला आपण ओंकार आणि नेहमी आपण ते सुरुवात करतो त्या पद्धतीने ओंकार प्रार्थनेने सुरुवात करूया. तर सुरुवातीला त्रिवार ओंकार. ओ.
योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरन् मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी जान्हवी त्यांना विनंती करते, तुम्ही कोरोनासाठी योगाची उपयुक्तता याच्याबद्दल माहिती सांगावी. चालू करूया आपण. आज सगळेच जण बरेच आपण जर बघितलं, आता काहींनी प्रार्थना म्हटली, योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. पतंजलींनी योगदर्शन लिहिलं, पातंजल सूत्र लिहिली. पण हे पतंजली कसे होते, तर संस्कृतचे व्याकरण त्यांना अतिशय उत्तम असे व्याकरण करते होते, वैद्य होते, वैद्य शास्त्र पण त्यांना चांगलं अवगत होतं आणि योगशास्त्र सुद्धा त्यांना चांगलं अवगत होतं. असे हे तीनही गुण असलेले पतंजली मुनींना वंदन आपण केलेले. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस सचवैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम. म्हणजे बघा, याच्यामुळे काय होतं तर योगानी आपली चित्तशुद्धी होते. सूत्र जी आहे ती सगळी चित्ताची उत्क्रांती त्याच्यामध्ये दिलेली आहे. चित्तवृत्ती निरोध योग असं म्हटलेलं आहे. चित्तवृत्ती निरोध हे दुसरं सूत्र योग सूत्रामध्ये आपल्याला दिसतं. तर योगाने चित्ताची शुद्धी होते. तसंच व्याकरण जे आहे संस्कृतचं, व्याकरणाने काय होतं तर वाचा शुद्धी होते. वाचा शुद्धी झाल्यानंतर काय होतं तर विचार शुद्ध होतात, वाणीमध्ये शुद्धता येते. असं हे संस्कृत हे वैज्ञानिक भाषा म्हणून आता ती मान्यता पावलेली आहे. त्याच्यावर अनेक संशोधनं तुम्हाला झालेली मिळतील आणि ती तुम्हाला वाचताही येतील. आता ते प्रूव्ह झालेलं आहे की ही एक वैज्ञानिक भाषा आहे. त्यानंतर वैद्यक शास्त्र. वैद्यक शास्त्राने काय होतं तर शरीराची शुद्धी होते. वैद्यक शास्त्र वेदापासून आलेलं आहे. योगशास्त्र वेदातून त्याचा जन्म झालेला आहे. वेदातून ही सगळी शास्त्रांचा उगम झालेला आहे. अनेक हजारो वर्षांची परंपरा या शास्त्रांना आहे आणि म्हणूनच इतकी हजारो वर्ष झाली तरी सुद्धा हे ग्रंथ आज सुद्धा अभ्यासले जातात, त्यावर संशोधन केलं जातं आणि हजारो वर्षाचं हे शास्त्र माणसाला उत्क्रांतीकडे नेणारं, नराचं नारायण करणारं, मानवाचा देव मानव करणारं, परिपूर्ण असं उत्क्रांतीचे टप्पे सांगणारं आणि परिपूर्ण अशा अवस्थेपर्यंत नेणारं अशी ही शास्त्र आहे. या शास्त्रांबद्दल आता आपल्या मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत, पण संशोधनाने त्या दूर पण झालेल्या आहेत. तर या शास्त्रांबद्दल आपण जाणून, म्हणजे आज तत्वज्ञान हा विषय नाहीये माझा, योग तत्वज्ञान सांगण्याचा, पण हे सांगण्यामागचं कारण असं की ही शास्त्र किती जुनी आहेत हे तुम्हाला कळावं आणि ह्या शास्त्रामध्ये जे काही ज्ञान आहे ते अनुभव सिद्ध ज्ञान आहे. हजारो वर्षांचं अनुभव सिद्ध ज्ञान या शास्त्रांमध्ये आहे आणि अनुभवानंतर हे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे आजपर्यंत त्याच्यामध्ये काहीही बदल करावासा कुणाला वाटला नाही आणि यामध्ये बदल करण्याची जरुरीही पडली नाही.
कारण ती परिपूर्ण शास्त्र आहे. याच्यामध्ये अजून ज्ञानाची भर पडत गेली आणि ह्या शास्त्रांचं वृद्धी होत गेली आणि ह्या शास्त्र अजून प्रगत होत गेली. ती कशी ते आपण बघणारच आहोत. ह्या सगळ्याचा संबंध कोरोनाशी कसा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं की कोरोना हा जेव्हा म्हणजे अनेक रोग येतात जातात. आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षांमध्ये अनेक प्रकारचे रोग आले गेले. स्वाईन फ्लू पण आला होता, तो गेला. कुठलाही हा कायमस्वरूपी नसतो, तो येतो आणि जातो. जसं आपण जन्माला आलो की मृत्यू हे पावणारच आहोत. कुठल्याही सृष्टीमध्ये काहीही असेल तर ते कधी ना कधीतरी नाश पावणारच आहे. फक्त ते चैतन्य तत्व आहे, ते शाश्वत आहे आणि हे सगळं बदलणार आहे. त्यामुळे अनेक रोग आले गेले, अनेक रोग आहेत समाजामध्ये आणि त्या रोगांशी लढणारी लोक पण आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये. बीपी असेल, डायबिटीस असेल, थायरॉइड असेल, टीबी असेल, अजून असे रोगांची लिस्ट आपल्याकडे काही कमी नाहीये. मग असं किती रोगांवरच्या तुम्ही लसी घेणार आणि किती रोगां होऊ नये म्हणून तुम्ही औषधं खाणार, हा पण एक प्रश्न आहे. पुन्हा त्याचे आपल्या शरीरावर काय काय इफेक्ट्स होणार, हाही प्रत्येकाचं शरीराचे संस्कार वेगळे, प्रत्येकाला असलेल्या व्याधी वेगळ्या, हाही एक प्रश्न आहे. मग काय बदललं पाहिजे? तर स्वतःला बदललं पाहिजे. या सगळ्याशी लढण्यासाठी आपण आपल्या स्वतःला सक्षम केलं पाहिजे. मग हे सक्षम कसं करायचं? हे सक्षम म्हणजे जीवन कसं जगायचं? तर एका वाक्यात सांगायचं झालं तर जीवन जगायचं ते निसर्ग नियमाप्रमाणे जगायचं. मग निसर्ग नियमाचं जिथं तुम्ही उल्लंघन कराल, तिथे तुम्हाला निसर्ग काहीतरी फटका हा देणारच. आपल्या कर्माची फळं ही आपल्याला भोगावीच लागणार. त्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत, ते नियम आपल्या शास्त्रांनी आपल्याला सांगितलेले आहेत. तर त्या नियमाचे जर पालन करत आपण जर जगलो, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती ही चांगलीच राहणार आहे. बाहेर कितीही रोग आले तरी सुद्धा आपलं शरीर हे त्याच्यासाठी लढण्यासाठी हे सक्षमच असणार आहे. यासाठी 3 भागामध्ये आपल्याला ह्या कोरोनाचा विचार करावा लागेल. पहिला भाग म्हणजे आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून काय करायचं. दुसरा भाग म्हणजे कोरोना झाल्यानंतर काय करायचं आणि तिसरा भाग म्हणजे कोरोना होऊन गेला आहे, त्यातनं मी बरा झालो आहे आणि आता त्या कोरोनामुळे मला विकनेस आहे, मला श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि माझी इम्युनिटी आता मला भरून काढायची, नैराश्य आलेलं आहे, डिप्रेशन आलेलं आहे, यातनं मी बाहेर कसं पडायचं. हे 3 भाग आपण पाहिले. तर या तिन्हीवरही योगाचा कसा कसा उपयोग होतो, तुम्हाला जे काही आम्ही वर्ग चालवले, त्या वर्गातनं आम्हाला जे काही अनुभव आले, त्या अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला ते सांगणार आहे. याच्यामध्ये चमत्काराचा भाग हा कुठेही नाहीये. कारण शास्त्र आहे, योग विज्ञान आहे त्याच्यामध्ये. शास्त्र म्हटलं की तिथे तंत्र आलं आणि हे योगशास्त्र जे आहे ते वैद्यकाला धरून आहे, संस्कृत व्याकरणाला धरून आहे. संस्कृत व्याकरणाचा काय इथे संबंध? संस्कृत व्याकरणाचा खूप मोठा संबंध आहे. संस्कृतची जी बाराखडी आहे, ती बाराखडी जरी नुसती म्हटली तरी संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की स्मरणशक्ती ज्यांची गेलेली आहे त्यांची परत आली. मग संस्कृत मंत्र म्हटले, संस्कृत स्तोत्र म्हटली तर स्मरणशक्तीमध्ये वाढ, ग्रहणशक्तीमध्ये वाढ, आकलन शक्तीमध्ये वाढ झालेली सुद्धा दिसलेली आहे. कारण संस्कृत भाषा अशी आहे की ते जशी आपण बोलतो तसे त्याचे आकृती निर्माण होते आणि हे प्रयोग करून बघितलेलं आहे. त्यामुळे ही वैज्ञानिक भाषा आहे असं सगळ्या जगभरामध्ये म्हटलं जातं आणि संस्कृतकडे अख्खं जग हे आकर्षिलं गेलेलं आहे. या संस्कृत भाषेतूनच मंत्रशास्त्राची
मंत्रयोगाची निर्मिती झालेली आहे. मंत्रयोगाची 16 अंग योगशास्त्रामध्ये आहेत. योगशास्त्र म्हणजे फक्त आसनं, प्राणायाम नाही. याच्यामध्ये मंत्रशास्त्र आहे, नादयोग, मंत्रयोग आहे, नादयोग आहे, लययोग आहे, राजयोग आहे, कुंडलिनी योग आहे. असे हे परिपूर्ण शास्त्र आहे. अष्टांग योग जो आपण आता करतो तो अष्टांग योग आहे. तर ह्या मंत्रयोगाचा सुद्धा उपयोग अनेक व्याधींवर चांगला होताना आम्हाला दिसत आहे. मग आता करायचं काय? आपल्याकडे वेळ थोडा आहे. त्याच्यामुळे मी तत्वज्ञानाचा भाग तुम्हाला फार समजावत बसणार नाही. कारण तत्वज्ञान समजून घेतल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणार नाहीत, म्हणून मी हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं. योगशास्त्रामध्ये आसनांची यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा 8 अंगांनी अष्टांग योग सांगितलेला आहे पतंजलींनी. ह्या पुरातन जो पारंपरिक योग होता, त्या पारंपरिक योग हा गुरु शिष्य परंपरा त्यावेळेला होती, 1 to 1. त्यानंतर समाजाची गरज जशी वाढली गेली तसं 1 to मग जास्त लोकांना शिकवायला सुरुवात झाली. आणि आता तर काय, आता ऑनलाईन शिकवलं जातं, कारण ऑफलाईन घेता येत नाहीत क्लासेस म्हणून. पण हळूहळू त्याच्यामध्ये विज्ञानाने पण भर टाकली. अनेक मॉडर्न थिंकर्स आहेत, विवेकानंद आहेत, वलयानंद आहेत, योगी अरविंद आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत. या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भर टाकली. ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत. या सगळ्या योग्यांनी त्याच्यामध्ये भर टाकली आणि ते शास्त्र अजून समृद्ध केलं. आणि ह्या सगळ्यांनी जे आपलं तत्वज्ञान मांडलं, विवेकानंदांनी मांडलेलं तत्वज्ञान असेल, योगी अरविंदांनी मांडलेलं असेल, नाहीतर ज्ञानेश्वरांनी त्यांचं तत्वज्ञान मांडलेलं असेल, ह्या सगळ्यांनी आपल्या अनुभवानी लिहिलेलं तत्वज्ञान आहे. 4 ग्रंथ वाचले आणि लिहून काढले असं नाहीये. स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, की हे ह्या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे असं असं केलं की असं असं घडतं. हे प्रॅक्टिकल आहे. हे शास्त्र आहे ते प्रॅक्टिकल आहे. थेरॉटिकल आहेच, पण प्रॅक्टिकल आहे. हे असं करा आणि करून बघा. प्रत्येक तत्ववेत्ते काय सांगतात, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, विवेकानंद काय सांगतात, योगी अरविंद काय सांगतात, किंवा योगशास्त्राचे ग्रंथ काय सांगतात. ग्रंथ असे सांगतात की हे तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये जगून बघा आणि त्याचा अनुभव घ्या. गीता सुद्धा हेच सांगते की तुम्ही तुमचं जीवनामध्ये याचा अनुभव घ्या, हे करून बघा. जीवन कसं जगायचं गीता सांगते आणि कसं सुंदर आनंदाने ह्या मृत्यूला सामोरं जायचं आणि तो आनंद सोहळा मृत्यूचा कसा अनुभवायचा तो आपला भागवत ग्रंथ सांगतो, भागवत पुराण सांगतं. आणि ह्या पुराणांमध्ये कसं जीवन जगायचं ह्याचं तत्वज्ञान अतिशय बारकाव्यानिशी दिलेलं आहे. ह्या सगळ्या पाठीमागे बेस आहे तो मानसशास्त्राचा. संपूर्ण मानसशास्त्राचा अभ्यास आपल्या तत्वज्ञानामध्ये अतिशय बारकाईने केलेला आहे. त्याची उदाहरणे मी तुम्हाला काही देणारच आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, ज्याची सर्वांना उत्सुकता आहे की कोरोना न होण्यासाठी काय काय केलं पाहिजे. आता जे काही सरकारने सांगितलेले नियम आहेत ते तर पाळलेच पाहिजेत, पण त्याबरोबर आपल्याला आपल्या परंपरेने जो वारसा दिलेला आहे त्या वारशाचा आदर केला पाहिजे आणि आदरपूर्वक त्याच्यावर श्रद्धा ठेवून आसन आणि प्राणायाम आणि त्यातल्या काही शुद्धिक्रिया या जर आपण केल्या तर आपल्याला करोनापासून घाबरायचं काहीच कारण नाही. तो करोना आपल्यापर्यंत 99.9% पोचण्याची भीती ही पूर्ण निघून जाते. मनातलं जे भय आहे ते निघून जातं. मनात आलेलं जे नैराश्य आहे ते निघून जातं. आणि हे अनुभवानी सिद्ध झालेलं आहे. आज अनेक स्टुडंट माझ्याकडे योग करत आहेत. त्यांच्या घरामध्ये सगळ्या कुटुंबाला करोना झाला, पण जे योग करत होते त्यांना घरात राहून सुद्धा त्या पेशंट बरोबर त्यांना करोना झाला नाही. आयुष मंत्रालयाने काही औषधं रेकमेंड केलेली आहेत. ती जर तुम्ही घेत राहिलात तरी सुद्धा करोनाची भीती ही कमी होऊ शकते तुमच्या मनातली. मग त्यासाठी काय करायचं? आसनं कुठली निवडायची?
एक तर कोरोना होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवली पाहिजे. त्यासाठी स्नायू बळकट पाहिजेत, मन खंबीर पाहिजे. मग हे शरीर आणि मन याची काळजी घेण्यासाठी ह्या आसनांमध्ये जी पचन संस्थेवर काम करणारी आसनं आहेत, उत्सर्जन संस्थेवर काम करणारी आसनं आहेत, आपल्या वेगवेगळ्या ग्रंथींवर काम करणारी जी आसनं आहेत, अशी आसनं निवडावीत. रोज सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कारामुळे तुमच्या स्नायूंमध्ये बळकटी येणार आहे. सूर्याची जी ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. पूर्वेकडे तोंड करून जर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनमस्कार घातले तर त्याची ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सिनियर सिटीजन्स असतील ते म्हणतील आम्हाला सूर्यनमस्कार नाही घालता येत, आम्ही काय करायचं? मनातल्या मनात घालायचे. मनातल्या मनात अशी कल्पना करायची, मंत्र उच्चारायचा आणि मनातल्या मनात सूर्यनमस्कार घाला, की मी सूर्यनमस्कार घालतोय असं चित्र डोळ्यासमोर आणायचं आणि पूर्ण एकाग्र चित्ताने सूर्यनमस्कार घाला. मानसिक सूर्यनमस्कारांनी सुद्धा खूप लोकांना ह्याचा उपयोग झालेला दिसलेला आहे. तर मानसिक सूर्यनमस्कार घाला. त्यानंतर आपल्या सांध्यांच्या हालचाली, ज्या सूक्ष्म हालचाली ज्याला आपण म्हणतो, त्या हालचाली रोज करणं अपेक्षित आहे. या हालचालींचा परिणाम आपल्या हाडांपर्यंत जातो, छोट्या-छोट्या स्नायूंपर्यंत जातो. कारण हे सांधे आपण रोज वापरत असतो आणि तिथे आपल्या वायूचं चलन-वलन हे सुरू राहतं. आपलं शरीर हे चांगलं कार्यरत राहतं. तर त्यासाठी ह्या सांध्यांच्या हालचालींचा सुद्धा खूप चांगला उपयोग झालेला आम्हाला दिसला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवणारी आसनं. म्हणजे ज्या आसनामध्ये खांदे हे मागे खेचले जातात, वीरासन असेल, उष्ट्रासन असेल, भुजंगासन असेल, ह्याच्यामध्ये खांदे हे मागे खेचले जातात बघा. त्यामध्ये आपल्या फुफ्फुसांची ताकद वाढते आणि फुफ्फुसं आपली चांगली काम करायला लागतात. आपल्याला श्वास व्यवस्थित घेता येतो, व्यवस्थित सोडता येतो. अशी ही आसनं निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राणायाम निवडताना अग्निसार धोती जी आपल्या पचनसंस्थेवर काम करणारी आहे. कपालभाती जी आपल्या फुफ्फुसांची शुद्धता करणारी आहे. रोजच्या रोज कपालभाती केली की फुफ्फुसांची शुद्धता होणार आहे. त्यानंतर शुद्धिक्रियेमध्ये जलनेती तर सगळ्यांना माहिती आहे. जलनेतीचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतात आहेत. ते तर डॉक्टरांनीच स्वतः प्रूव्ह केलेलं आहे. तर कुठेही बाहेर जाऊन आलं, आता डॉक्टरांना ते 3-3 वेळा दिवसातनं करतात. ते कोविड पेशंट बरोबर राहतात. त्यांना ठीक आहे. पण आपण जर घरात असू, जर बाहेर जाऊन आल्यानंतर आपण जलनेती करायची. बाहेर जाऊन आल्यानंतर जरी जलनेती करत राहिलो, तरी सुद्धा ते नासिका मार्ग हा शुद्ध होणार आहे. डोळे, कान, नाक, घसा या सगळ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि नाकाच्या नासिका मार्गाची शुद्धी होणार आहे. तिथे जे काही साठलेलं आहे ते सगळं निघून जाणार आहे. जलनेतीसारखी प्रक्रिया, आता जलनेतीचं अभियान चालू आहे 21 जून निमित्त. 1,00,000 लोकांना जलनेती शिकवण्याचं काम योग विद्या गुरुकुलचं चालू आहे. जलनेतीनंतर अनुलोम विलोम. अनुलोम विलोम हा प्राणायाम, भ्रामरी आणि अनुलोम विलोम का करायचं ते मी सांगणारच आहे. भस्त्रिका, भस्त्रिकेसारखा प्राणायाम. तर हे प्राणायाम केले आणि जर जे स्पोर्ट्समध्ये आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांनी उज्जाई नक्की करावा. उज्जाईमुळे त्यांचं फुफ्फुसांची ताकद ही चांगली राहते, श्वास घेण्याची क्षमता चांगली राहते. ज्यांना थायरॉइड आहे ते लोक सुद्धा उज्जाई हा प्राणायाम करू शकतात. पण हे सगळं करत असताना कुठल्या तरी तज्ञ व्यक्तीच्या सल्ला घेऊन, त्या व्यवस्थित शिकून घेऊन त्या प्रक्रिया मगच करायच्या. नुसत्या YouTubeवर बघून, पुस्तकात वाचून तुम्ही करू नका. त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये खूप छोटे-छोटे बारकावे असतात. ते बारकावे जर फॉलो झाले नाहीत, तर तुम्हाला त्याचा परिणाम हवा तसा मिळणार नाही. त्यासाठी त्या व्यवस्थित शिकून घेऊन, एखाद्या योग तज्ञाकडनं शिकून घेऊन, मगच ह्या प्रक्रिया करायला पाहिजेत. आता ओंकार आणि भ्रामरी हे कधीच सोडायचं नाही.
का सोडायचं नाही? तर ओंकार आणि भ्रामरीवर एक नुकतंच रिसर्च झालेला आहे. त्या भ्रामरीवर असा रिसर्च झालेला आहे, की हमिंगचा जर साऊंड काढला, तर नायट्रिक ऑक्साईड 15 पटीने आपल्या नोस्ट्रिल एरियामधलं वाढतं, की जिथे हा कोरोनाचा विषाणू घर करून राहतो, त्या भागामध्ये 15 पटीने ते वाढतं. आणि आता जो नोझल स्प्रे येतोय बाजारामध्ये, त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड आहे. आणि ह्या नायट्रिक ऑक्साईड मध्ये अशी ताकद आहे, की कुठलाही विषाणू मारण्याची ताकद ह्या नायट्रिक ऑक्साईडमध्ये. मग आपल्या शरीराला नको असलेले विषाणू मारण्याची ताकद ह्या नायट्रिक ऑक्साईडमध्ये असेल आणि ते आपलं शरीर जर स्वतः निर्माण करत असेल आणि ते हमिंगच्या साऊंडनी जर निर्माण करत असेल, तर आपल्याला बाहेरच्या साधनांची काय गरजच नाहीये. आपण कुठेही बसलो, दिवसभरामध्ये 3-4 वेळेला भ्रामरी 11-11 वेळेला केली, तरी सुद्धा तुमच्या त्या नोझल एरियामध्ये ते तयार होणारे 15 पटीने जास्त नायट्रिक ऑक्साईड आणि त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. दीर्घ श्वसनामध्ये त्यांना असं दिसून आलं, की दीर्घ श्वसनामध्ये 10 पटीने ते तयार जास्त होतं आणि हमिंगच्या साऊंडमध्ये 15 पटीने जास्त तयार होतं. त्याचं संशोधन पण आता प्रसिद्ध झालेलं आहे बहुतेक. पण ते संशोधनामध्ये एवढं तर निश्चित सिद्ध झालेलं आहे, की ते 15 पटीने जास्त निर्माण होतं. आता कोविडच्या पेशंटवर त्यांचे प्रयोग चालू होते. ह्या म्हणजे हे अतिशय सोप्या प्रक्रिया आहेत ह्या भ्रामरी आणि ओंकाराच्या. ओंकारामध्ये पण हमिंगचा साऊंड आहे. दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडत ओंकार म्हटला, तर दीर्घ श्वसनाचा पण फायदा मिळणार आणि ओंकाराचा पण फायदा मिळणार. असं दोन्ही आहे. मग याच्यामध्ये फक्त एवढेच फायदे नाहीयेत. ओंकाराने तुमचं डिप्रेशन निघून जातं. ओंकाराने स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, आकलन शक्तीमध्ये वाढ झालेली शाळेच्या मुलांमध्ये दिसलेली आहे. त्याच्यावरही अनेक प्रयोग झालेले. ओंकार हा कल्पवृक्ष आदी सगळ्या ह्याचं बीज ओंकार असल्यामुळे सृष्टीचं, या बीजामध्ये सगळी ताकद आहे. मग याला कल्पवृक्ष असं म्हटलेलं आहे ओंकाराला, की कुठल्याही व्याधी निर्मूलनाची ताकद ह्या ओंकारामध्ये. म्हणजे शरीरामध्ये जे जे असंतुलित आहे ते संतुलित करणं, याच्यासाठी या योगशास्त्राचं प्रयोजन आहे आसनांचं आणि प्राणायामाचं. शुद्धिक्रियांचं प्रयोजन आहे शरीरातल्या व्याधी दूर करण्यासाठी. आसनांचं प्रयोजन आहे शरीराची शुद्धी करण्यासाठी. प्राणायामाचं प्रयोजन आहे चित्ताची शुद्धी करण्यासाठी. त्यानंतर हळूहळू मन तुमच्या ताब्यात यायला लागतं, इंद्रिय तुमच्या ताब्यात येतात, त्याला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. आणि पुढे मग सगळा चित्ताचा विषय येतो तो धारणा ध्यान समाधीमध्ये. पण हळूहळू जसा विकास होत गेला, काळ बदलत गेला, तसं हे योगशास्त्र ग्रंथांमधनं बाहेर आलं आणि सर्वसामान्यांसाठी खुलं झालं. या सर्वसामान्यांसाठी खुलं केलं, त्याचं कार्य केलं ते अय्यंगार गुरुजी आणि कुवलयानंदांनी आणि बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वतींनी. यांनी अनेक प्रक्रिया ह्या सोप्या केल्या, ज्या सामान्य लोकांना जमू शकतील अशा. आणि प्रथम कुवलयानंदांनी विचार मांडला, की याचा उपयोग आपल्याला योगोपचारासाठी करून घेता येईल. आणि मग त्यानंतर योगशास्त्र हे योगोपचारासाठी म्हणून पूरक म्हणून वापरलं जाऊ लागलं, एक पूरक शास्त्र म्हणून. कारण योगशास्त्र हे चिकित्सा शास्त्र नाहीये, आयुर्वेद आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्र हे हातात हात घालून चालणारी शास्त्र आहेत. त्याच्यामुळे योगशास्त्र हे पूरक उपचार पद्धती म्हणून वापरलं जाऊ लागलं. आणि मग त्यातनं मग पुढे वैद्यक योगाचा जन्म झाला. आणि आता आपण त्याला ओळखतो आधुनिक योगामधून, की हे फक्त काहीतरी मला झालं ना, तर मला योगा करायचंय. मला काही झालंच नाहीये, तर मी कशाला योग करायचा? हा एक जो गैरसमज आहे, तो तुम्ही पहिला मनातनं काढून टाका, की काही झाल्यानंतरच योग करायचा नाहीये. योग ही जीवन पद्धती आहे. ही एक योगिक जीवनशैली आहे, की ज्याला आहाराची जोड आहे, विहाराची जोड आहे आणि निसर्ग नियमांची जोड आहे. या निसर्ग नियमांवर आधारित यमनियमांची रचना पतंजलींनी केलेली आहे, की ते यमनियमामध्ये कधी बदलच करावे लागले नाही.
जगातला कुठलाही माणूस कुठल्याही देशामध्ये कुठेही या यमनियमांचं पालन करू शकतो आणि कुठल्याही काळामध्ये ते करू शकतो, असं हे सार्वभौमत्व या यमनियमांमध्ये आहे. तर आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग होतो. आपल्या मनामध्ये नकारात्मक एकही विचार येत नाही. सगळे सकारात्मक विचार यायला सुरुवात होतात. आणि जे जे नकारात्मक आहे ते ते हळूहळू निघून जातं. जे जे असंतुलित आहे ते ते संतुलित होत जातं. अनेक लोकांच्या अनेक गोळ्या बंद झालेल्या आहेत. एका बाईला तर 30 गोळ्या होत्या. 2 वर्ष लागली, पण 2 वर्षामध्ये सगळ्या गोळ्या बंद झाल्या. तर अनेक बदल आपलं शरीर पण परिवर्तन करतं ना. शरीरात पण परिवर्तन होतं. 120 दिवसामध्ये रक्त बदलतं. रोज लाखो पेशी मरतात, लाखो पेशी जन्माला येतात. लहानपणीचं शरीर आत्ता नाहीये. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा जसा सृष्टीमध्ये बदल होतो, तसा आपल्या शरीरातही होतो. सृष्टीमधली सगळी तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत. पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी असं म्हटलेलं आहे. सृष्टीमध्ये जसा बदल बदल होत जातो, तसतसा आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल होतो. मग सृष्टीमध्ये जर काही बदललं, तर आपल्या शरीरात सुद्धा ते बदलणार आहे. आपले शरीर सुद्धा त्या याला फाईट करण्यासाठी बदलणार आहे. आणि हळूहळू रिसर्च असाही आता पुढे यायला लागलेला आहे, की लहान मुलांमध्ये कोरोना न होता त्यांच्या शरीरामध्ये कोरोनासाठी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे बघा, शरीरामध्ये आपोआप बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. जसा बाहेर बदललंय, तसं आत पण बदलायला सुरुवात झालेली आहे, असं आपण म्हणू शकतो. अजून त्याच्यावर संशोधन हे प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. हे जर सगळं त्याचबरोबर दुसरी जोड आहे ती आहाराची. आहार-विहार जसं मी तुम्हाला सांगितलं. निसर्ग नियमाप्रमाणे आहार-विहार घेणं. मग तो ताजा असला पाहिजे, सप्तधातूंपर्यंत पोहोचणारा असला पाहिजे. त्या ऋतूमधला असला पाहिजे. ऋतुचर्या, दिनचर्या ह्या सगळ्याचा समावेश या आहारामध्ये येतो, की त्या ऋतूमध्ये, त्या प्रांतामध्ये खाणारा जो पचणारा आहार आहे, इझिली आपल्याला पचायला हलका असलेला आहार घेणं हे अतिशय जरुरीचं आहे आणि त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्या वेळेप्रमाणे घेणं. तर या आहारामध्ये आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे, की जो सप्तधातूपर्यंत जाईल. आसनांमुळे आहाराचं सूक्ष्म पचन हे अतिशय चांगलं होतं आणि तो सप्तधातूंपर्यंत पोचायला लागतो आणि पचन सुधारल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये सगळं संतुलित व्हायला लागतं. हा मुख्य ह्या आहाराचा उद्देश आहे. कारण आहारावरच आपल्या शरीराचं सगळं अवलंबून आहे. आपल्या शरीराची वाढ, शरीरामधली ऊर्जा, आपलं बघा तुम्ही आहार कसा घेता त्याच्यावर आहे. आपल्या पचनेंद्रियांना किती कामाला लावायचं, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर येतो विषय तो, की कोरोना झाल्यानंतर काय करायचं? कोरोना झाल्यानंतर तो कोरोना झालेला माणूस असतो, त्याला एकतर खूप वीकनेस आलेला असतो. श्वास घ्यायला त्रास होत असतो. तर त्याला ना योगनिद्रा जितकी देता येईल तेवढी योगनिद्रा द्यायची. त्याला प्रत्यक्ष ओंकार म्हणायला त्रास होतो, दम लागतो. जसा जमेल तसा मनातल्या मनात ओंकार म्हणायला सांगायचा आणि ओंकाराचं धून जी आहे, ओंकार जो आहे, तो बारीक आवाजामध्ये लावून ठेवायचा. त्यानंतर रक्षा कवच आपलं रामरक्षा आहे, भीमरूपी आहे. ही रक्षा कवच आहेत. तर ही पण बारीक आवाजामध्ये तिथे लावून ठेवायची. तुम्हाला चमत्कारासारखा परिणाम ह्या पेशंटवर दिसतो. तो असा दिसतो, की त्यांची रिकव्हरी पटापट व्हायला लागते. म्हणजे नैराश्य आलेलं असतं, मनावरचं ते नैराश्य लवकर दूर होतं आणि शरीर त्या औषधांना रिस्पॉन्स द्यायला लागतं. अ, त्याचप्रमाणे त्यांच्या आहार जो आहे, तो आहार जर पचायला जड असेल, तर त्या कोरोना पेशंटला त्याचा त्रास होतो कारण सगळी त्याची एनर्जी आहार पचवण्यामध्ये निघून जाते आणि मग शरीरामध्ये दुरुस्तीला त्या शरीराला वेळच मिळत नाही. त्यासाठी म्हणून त्याला आहार जो देणार तो हलका, पचायला हलका, एखाद्या वैद्यांच्या साहाय्याने तो आहार त्याचा आखून घ्यायचा आणि पचायला हलका असलेला आहार त्याला द्यायचा, की जेणेकरून तो पचन संस्थेला त्याला जास्त काम नाही पडणार आणि बाकी मग सिस्टम्सकडे लक्ष द्यायला शरीराला वेळ मिळेल
आणि तिथे ऊर्जेचा पुरवठा शरीराला करता येईल. मग ज्या ताजा आहार, रसरशीत आहार, त्याच्यामध्ये फळं आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, आवळा आहे, अनेक प्रकारचे कल्प आहेत, च्यवनप्राश किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची कल्प. म्हणजे हे तुम्ही एखाद्या वैद्याच्या सहाय्याने त्याची प्रकृती कुठली आहे, वात, पित्त, कफ, त्याप्रमाणे तो त्याला आहार हा देऊ शकतो. ओंकार आणि योगनिद्रेचा खूप चांगला उपयोग, योगनिद्रेचा तर अतिशय चांगला उपयोग ह्या कोरोना पेशंटला होतो आणि त्यातनं तो लवकर बरा होऊन बाहेर पडतो. त्यानंतर त्यातनं बाहेर पडल्यानंतर पण त्याला विकनेस खूप असतो. म्हणजे कोरोना मुक्त झालेल्या पेशंटचे अनेक 100च्या वर जवळ-जवळ योगवर्ग झाले. त्यांचे अनुभव आमच्याकडे लिहिलेले आहेत. तर त्यांना साधं अगदी छोट्या-छोट्या सूक्ष्म हालचाली दिल्या किंवा अगदी छोट्या-छोट्या योगिक प्रक्रिया, पदसंचलन, हस्तसंचलनासारख्या दिल्या, तरी सुद्धा त्यांना दम लागतो. म्हणून प्रत्येक प्रक्रिया योगाची देताना अतिशय सोपी-सोपी जी जमिनीवर झोपून त्यांना शवासनामध्ये करता येईल, अशा काही श्वसनाच्या प्रक्रिया, अशा काही हाताच्या हालचालीच्या प्रक्रिया, काही पायाच्या हालचालीच्या प्रक्रिया, अशा प्रक्रिया एक-एक प्रक्रिया करून दिली की शवासन, एक प्रक्रिया करून दिली की शवासन. असं करत-करत त्यांना एक 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये खूप फरक पडलेला आम्हाला दिसला, की त्यांना श्वास घ्यायचा जो त्रास होता तो खूप प्रमाणात कमी झाला. त्यानंतर जो दम लागत होता त्या प्रक्रिया करताना, त्यानंतर त्यांना दम तो लागेनासा झाला. ओंकाराचा उपयोग आणि योगनिद्रेचा उपयोग तर प्रचंड त्यांच्यावर खूपच सुंदर प्रमाणात आम्हाला दिसला. आणि अनेकांनी असे निबंध लिहिल्यासारखे त्यांचे अनुभव लिहून आम्हाला पाठवले, की म्हणजे रिकव्हरी जर त्यांची समजा 1 महिना, 2 महिने त्यांना रिकव्हरीला लागत असतील, तर जर त्यांना योगाचा हे मंत्र दिले, काही मंत्र आहेत, काही स्तोत्र आहेत. ती स्तोत्र जर त्यांना म्हणायला सांगितली किंवा ऐकवली, तरी सुद्धा त्यांना त्याचा खूप चांगला उपयोग झालेला दिसला. आणि ध्यानाची प्रक्रिया, ध्यानासारख्या प्रक्रियेचा सुद्धा त्यांना खूप चांगला उपयोग झालेला आम्हाला दिसला. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ध्यानाच्या प्रक्रिया त्यांच्यावर आम्ही केल्या. तर ह्या सगळ्याचा रिझल्ट असा मिळाला, की त्यांची रिकव्हरी खूप फास्ट झाली. म्हणजे ज्याला 1 महिना लागणार असेल किंवा 1.5 महिना लागणार असेल, त्याची 15-20 दिवसामध्ये बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली दिसली आणि बऱ्यापैकी तो ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगायला मोकळा झाला, असं आपण म्हणू शकतो. आयुष मंत्रालयाने संशमनी वटी आणि अणुतेल सांगितलेलं आहे, की संशमनी वटीचा आणि अणुतेलाचा उपयोग म्हणजे नस्यासाठी अणुतेलाचा उपयोग आणि संशमनी वटी जर घेत राहिली तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी म्हणून ती प्रत्येकाने घ्यावी असं आयुष मंत्रालयाने पण रेकमेंड केलेलं आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद डॉक्टरांनी सुद्धा ते रेकमेंड केलेलं आहे. आयुर्वेदाकडे अशा काही वनस्पती आहेत, अशी काही औषधं आहेत, की जी तुम्हाला कोरोनातनं लवकर बाहेर काढू शकतात. तर अशा औषधांचा सुद्धा उपयोग तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. तर किंवा आता तुम्ही रोज नाकामध्ये गाईचं जे साजूक तूप असतं, त्या साजूक तुपाचे रोज झोपण्यापूर्वी नाकात 2 थेंब घालणं, हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, की ह्यानी सुद्धा तुमची प्रतिकारशक्ती ही चांगली राहणार आहे. त्यानंतर आरोग्य चांगलं राहण्यासाठी या नस्याचा अतिशय चांगला उपयोग होताना आपल्याला दिसतो. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यानंतर जर कफाचा त्रास होत असेल, तर कफाचा त्रास होत असताना कोबीची वाफ जर तुम्ही घेतली किंवा तुळशीची वाफ, तुळशीची पानं टाकून वाफ घेतली, तर कफ सुठावायला सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला होताना दिसतो. त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये हळद टाकून जर तुम्ही कोमट पाण्याने गुळण्या केल्यात, तर त्याचाही कफ सुटायला चांगला उपयोग झालेला दिसून आलेला आहे. तर ह्या पद्धतीने योगोपचाराबरोबर निसर्गोपचार आणि थोडेसे आयुर्वेदाचे उपचार अशी जर त्रिसूत्री जर तुम्ही एकत्रित ठेवली, तर कोरोनाला आपण नक्की हरवू शकतो. आणि हा दृढ विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे, की आपण आपली जीवनशैली बदलण्याची खूप गरज आहे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध जीवनशैली आज आपण जगत आहेत. कधीही खातो आहोत, कधीही
काहीही खातो आहोत, जे शरीराला आवश्यक नाही अशा गोष्टी आपण खातो आहोत, जे शरीराला आवश्यक आहे ते आपण आउटडेटेड म्हणून म्हणत आहोत, पण आपल्याला ते कधी आउटडेटेड करतील आपल्याला सांगता येत नाही. आणि जी आपल्याला जीवनशैली योगशास्त्राने आयुर्वेदाने दिलेली आहे, तीच जीवनशैली आपण जगणं अतिशय महत्वाचं आहे. तर रोज तुम्हाला ओंकार हा म्हणायचाच आहे, भ्रामरी ही म्हणायचीच आहे. सकाळी उठल्या उठल्या पहिलं ओंकाराने दिवसाची सुरुवात करा. रात्री झोपताना ओंकार म्हणा. रात्री झोपताना भ्रामरी करून झोपा. तुमची झोपेची क्वालिटी बदलेल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल आणि झोप शांत आणि गाढ लागेल. सकाळी उठल्या उठल्या जर पोट साफ होत नसेल तर याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. सकाळी तुम्ही अंथरुणातनं उठला की तुमचं पोट साफ झालं पाहिजे. मग ते पोट साफ जर होत नसेल तर पचनसंस्थांवर काम करणारी जी आसनं आहेत, ती आसनं व्यवस्थित शिकून घ्या, ती करा. एक 8 दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसेल, की तुम्हाला उठलं की पोट साफ होतं म्हणजे काय होतं याचा अनुभव तुम्ही घ्याल आणि दिवसभर फ्रेश राहाल. जोपर्यंत तुमचं पचन सुधारत नाही, तोपर्यंत तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारणार नाही. पचन जर चांगलं होत असेल, उत्सर्जन चांगलं होत असेल, मल वेळच्या वेळेला जर शरीराबाहेर टाकला जात असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली राहणार आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचं मन जर प्रसन्न असेल, कायम 24 तास प्रसन्न मन असेल, आनंदी मन असेल, तो आनंद काही कशावर अवलंबून नसणारा आनंद पाहिजे. मन कायम आनंदी, कायम प्रसन्न अशी जर मनाची अवस्था असेल, तर याचा अर्थ तुमच्या मनामध्ये सत्वगुणाची वाढ झालेली आहे. रजोतमो गुण शांत झालेला आहे आणि ही सत्वगुणाची वाढ करणारा आहार, विहार तुम्हाला निवडला पाहिजे, की जेणेकरून ह्या सत्वगुणाची वाढ झाली, तरच तुमची रोगप्रतिकारक शक्ती आतून चांगली काम करणार आहे. तर त्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी नुसतीच वर्ण औषधं घेऊन उपयोग नाही. त्यासाठी तसा आहार पाहिजे आणि मनाची प्रसन्नता येण्यासाठी आपल्या स्तोत्रांचा खूप चांगला उपयोग होतो. तुम्ही कुठलंही स्तोत्र ऐका, आद्य शंकराचार्यांचं ऐका किंवा आपलं अथर्वशीर्ष असेल, रामरक्षा असेल, श्रीसुक्त असेल, म्हणता येत नसेल तर शुद्ध ज्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं ऐका. आणि बघा की एक क्षण एका क्षणात किंवा ओंकार म्हणा नुसता 11 वेळेला ओंकार म्हणा. बघा तुमच्या मनामध्ये किती चेंज होत होते, की लगेचच तुमचं मन प्रसन्न होतं, उत्साही होतं. आसनं केल्यानंतर सगळ्या नाड्यांमधनं जो प्रवाह व्हायला लागतो वायूचा, नाड्या शुद्ध होतात, अशुद्धता निघून जाते. कारण नाड्यात आणल्या गेल्यानंतर त्या नाड्यातनं प्रवाह व्यवस्थित व्हायला लागतो प्राणाचा आणि त्यामुळे तुम्हाला एकदम उत्साही वाटायला लागतं. तुम्ही 2 दिवस योगासनं व्यवस्थित करून बघा, पतंजलींनी जशी सांगितली तशी. तुम्हाला लगेचच उत्साही वाटायला लागेल. ओंकार म्हटला, भ्रामरी केली, लगेच उत्साही वाटायला लागेल. ताजा आहार खाल्ला, शिळा नाही. ताजा म्हणजे 3 तास शिजवल्यानंतर तो शिळा होतो. 3 तासाच्या आत खायचा शिजवल्यानंतर. गरम-गरम ताजा आहार जर घेतला तरी तुमचं मन लगेच प्रसन्न होतं. आपल्या घरातली आरती केलेली आठवा. आपण देवाची आरती केल्यानंतर एकदम वातावरण प्रसन्न होऊन जातं, वातावरण बदलून जातं. तर हे प्रसन्न कायम आपलं मन प्रसन्न ठेवावे म्हणून सांगितलेले उपाय आहेत. त्याच्यामध्ये देव आपल्या आतच आहे. देव देहाचे मंदिर सांगितलेलंच आहे. देव कुठे बाहेर नाही. आपल्यासाठीच हे सगळं सांगितलेलं आहे आणि आपण हे आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करत असतो. देवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर ते संस्कार होतात आणि असा संस्कारित चांगला आहार प्रसन्न मनाने आपण ग्रहण केला की आपोआपच त्या आहाराचं पचन सुद्धा चांगलं होतं. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही जीवनशैलीमध्ये थोडा बदल केला तर तुम्ही कायम आनंदी आणि प्रसन्न राहाल. जेव्हा तुम्ही आनंदी आणि प्रसन्न राहता तेव्हा खाल्लेलं अन्न सप्तधातूंपर्यंत पोहोचतं आणि मनाची प्रतिकार शक्ती ही मनावर अवलंबून आहे, नुसती शरीरावर नाहीये. मन प्रसन्न तर शरीर तुमचं अतिशय चांगलं सुदृढ राहील.
शरीर मनाचा खूप जवळचा संबंध योगशास्त्रांनी अधोरेखित केलेला आहे. अजून एक गोष्ट अशी की आपल्या शरीरामध्ये काहीही होऊ देत, आपल्याला मनामध्ये खूप विचार वाढले आणि काही डोकं दुखतंय साधं, श्वासाची गती चेक करा. श्वासाची गती चेक केल्यावर असं दिसेल की श्वासाची गती बदललेली आहे. श्वासाची गती बदलणं, हृदयाची गती बदलणं, ह्या दोन गोष्टी आपल्या शरीरामध्ये पहिल्या सिम्पटम्स आहे की श्वासाची गती संथ नाहीये, मनामध्ये राग आलाय पण दाखवत नाही आपण, तरी सुद्धा श्वासाची गती बदललेली असते. मनामध्ये खूप विचार आलेत, मन अस्वस्थ आहे, तरी श्वासाची गती बदललेली असते. योगशास्त्रांनी हे ओळखलं आणि म्हणून श्वसन ध्यान सांगितलं. पहिलं ध्यान आहे ते श्वसन ध्यान आहे. कुठलाही ग्रंथ उघडा, पहिलं ध्यान आहे ते श्वसन ध्यान आहे. या श्वसन ध्यानाचा जर अभ्यास तुम्ही केला, श्वासाकडे नुसतं बघत राहायचं साक्षी भावाने, जे विचार येतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि हे श्वसन ध्यान भ्रामरी केल्यावर आणि ओंकार केल्यानंतर लगेच जमतं. भ्रामरी आणि ओंकार केल्यानंतर लगेच डोळे उघडायचे नाहीत, श्वासावर ध्यान केंद्रित करायचं. त्यावेळेला श्वासाची गती अतिशय संथ झालेली असते. ओंकार म्हटल्यावर, दीर्घ श्वसन केल्यावर, भ्रामरी केल्यानंतर श्वासाची गती स्थिर झाली म्हणजे काय झालं? मनातले विचार कमी झाले. जास्त विचारांकडनं कमी विचाराकडे, कमी विचाराकडनं एका विचाराकडे आणि एका विचाराकडनं निर्विचाराकडे असा प्रवास सांगितलेला आहे. विकृतीकडनं प्रकृतीकडे आणि प्रकृतीकडनं मोक्षाकडे असा योगशास्त्रांनी प्रवास सांगितलेला आहे. मग श्वासाची गती स्थिर झाली. श्वासाची गती स्थिर झाली म्हटल्यावर काय स्थिर झालं? मनातले विचार कमी झाले, मनातले विचार निर्विचार झालं. म्हणजे काय? मन स्थिर झालं. श्वासाची गती स्थिर झाली, मन स्थिर झालं. मन स्थिर झाल्यानंतर काय स्थिर होतं? बुद्धी स्थिर होते. बुद्धी स्थिर झाल्यानंतर काय होतं? आपण जो काही विचार करतो, जो काही डिसिजन घेतो, तो कसा असेल? सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून असेल, विवेकी विचार असेल. काय चांगलं काय वाईट याचं तारतम्य आपल्याला त्या विचारामध्ये असेल. असं हे सगळं एकमेकांशी रिलेटेड आहे आणि हे सगळं आपण आपल्या आहार विहार आणि आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. आपल्याकडे 1 तासाचा वेळ आहे, पण तुम्हाला फक्त मी एक स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे की ह्या पद्धतीने थोडे बदल करा आपल्या जीवनामध्ये. आणि आपल्याला जसं सांगितलेलं आहे की आनंदमय, मंगलमय, सुख, समृद्धी हेचच वर्णन आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आहे. कुठे नैराश्य, निराशा वगैरे असं काही ग्रंथांमध्ये वर्णन नाहीये बघा. कसं पाहिजे तर सुख, समृद्धी, मांगल्य, सगळे सणवार मांगल्य आणणारेच आहेत, सुख समृद्धी आणणारेच आहेत. आपला आहार मन प्रसन्न ठेवणाराच आहे. ह्या सगळ्याचा विचार कुठेतरी करा, व्यवस्थित शिकून घ्या आणि आपलं आयुष्य बदलून टाका. कोरोना तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही, ही भीती मनातनं काढून टाका आणि रोज ओंकार आणि भ्रामरी, जलनेती यासारख्या अतिशय सोप्या सोप्या प्रक्रियांमधनं सुद्धा तुम्ही सेफ राहू शकता. आपण ओंकार म्हणूया, 3 ओंकार. बघा कसं वाटतंय. 3 ओंकारच म्हटल्यानंतर काहीतरी फरक दिसेल तुम्हाला. डोळे मिटून घ्या, डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणा आणि माझ्याबरोबर ओंकार म्हणा. त्या चित्रावर गिरवत गिरवत ओंकार म्हणा. साधा सरळ सोपा जसा येईल तसा म्हणा.
डोळे बंदच ठेवा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपला श्वास कसा येतोय, कसा जातोय, त्याकडे फक्त साक्षीभावानी बघा. एकच मिनिट आपण श्वसन ध्यान करतो आहोत, त्याकडे फक्त पाहायचंय. नाकपुड्यांवर लक्ष केंद्रित करा. नाकपुड्यांना जो हवेचा स्पर्श होतोय त्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना गार हवेचा स्पर्श जाणवेल, श्वास सोडताना गरम हवेचा स्पर्श जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. आपला श्वास कुठून येतोय, कुठे जातोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष फक्त श्वासावर. फक्त श्वासाकडे साक्षीभावानी बघायचंय. जसं आपण एखादी गोष्ट त्रयस्थ भावानी बघतो, ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही, लांबून एखादी गोष्ट पाहतो, तसं त्या श्वासाकडे, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे फक्त बघा. ओम शांती शांती शांती. सावकाश डोळे उघडा. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया एक पुढची 5 मिनिटं आणि मग थांबूया. कोणाला काही प्रश्न विचारायचे का? हॅलो मॅम. हॅलो. बोला. हा, प्रश्न तर नाही, पण एक कॉम्प्लिमेंट. मॅडमनी खूप सुंदर एक्सप्लेन केलं आणि आम्ही अगदी म्हणजे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. त्यामध्ये आपली संस्कृती आली, संस्कृत भाषा आली आणि त्याचं महत्त्व कसं आहे आणि काय हे आपल्याजवळ सगळं, फक्त ते आपल्याला कसं ओळखायचं आणि त्याचं आयुष्यामध्ये आपण कशी अंमलबजावणी केली पाहिजे, हे खूप सुंदर मॅडमनी एक्सप्लेन केलं. त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. मॅडमचा आवाज बंद आहे बहुतेक. जान्हवीताई तुमचा म्यूट आहे. आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये त्याचा वापर कसा करायचा ना, हे सुद्धा विस्तृतपणे आलेलं आहे. फक्त आपण हो, आपले हो. ग्रंथ उघडले पाहिजेत, एवढे कष्ट घेतले पाहिजेत. हो हो हो. ते आउटडेटेड म्हणून हल्ली फार तो शब्द आहे. हे काय, हे आउटडेटेड झालेलं आहे. म्हणजे आता तर काही, म्हणजे जेव्हा तुम्ही असं म्हणता ना, तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे म्हणण्याचा अधिकार केव्हा आहे तुम्हाला, की तुम्ही त्या शास्त्राचा पूर्ण अभ्यास करा. त्या शास्त्राचा पूर्ण अभ्यास करून जर तुम्ही हे वक्तव्य केलं तर ठीक आहे. जर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुमचं मत मांडता, तेव्हा त्या गोष्टीचा तुमचा पूर्ण अभ्यास आहे का? त्या गोष्टीचा पूर्ण अंतर्बाह्य अभ्यास असल्याशिवाय त्या गोष्टीवर मत मांडण्याचा अधिकार कोणाला नाही, असं आपलं वेद सांगतं, वैदिक काळ सांगतो, वैदिक जीवनशैली सांगते. पण हे नवीन पिढीला आपल्याला काउन्सिल करणं किंवा त्यांना हे पचनी पाडणं हे जरा कठीण जातं. काही कठीण नाही, याच्यामध्ये संशोधनं झालेली आहेत, रिसर्च पेपर आहेत. हा जे सूर्य, हा जयद्रथ. हो. कारण त्यांचा लेआउट जो आहे तो थोडासा वैज्ञानिक आहे ना, तर वैज्ञानाच्या भाषेत त्यांना समजवा. पण आपण ते वैज्ञानाच्या भाषेत, पण आपल्याला ते वैज्ञानिक भाषेत समजवा. एक उदाहरण देते, एक उदाहरण तुम्हाला देते, तुम्हाला समजावणं खूप सोपं जाईल. हो. सकाळी आपण दारामध्ये रांगोळी काढतो. हे मी उदाहरण माझ्या बऱ्याचशा लेक्चरमध्ये सगळ्यांनी ऐकलेलं असेल. ज्यांनी माझी लेक्चर्स ऐकली असतील त्यांनी परत ऐका, जाऊ दे. तर आपण दारात रांगोळी का काढतो? घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटावं आणि येणारे जे आपल्याकडे आहेत त्यांनी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा सकारात्मकता आपल्याकडे आल्यानंतर त्याला प्रसन्न वाटतं. त्यामुळे तो घरात येताना आपल्याकडे प्रसन्न चित्तानीच येतो आणि ती पॉझिटिव्हिटी कायम आपल्या सोबत राहते. तर ते एक कारण त्याच्या मागचं आहे रांगोळी काढणं. त्याच्यामध्ये मग परत आपलं पाठीमागे मानसशास्त्र, खूप मोठं मानसशास्त्र. प्रत्येक गोष्टी पाठीमागे बारकाव्याने मानसशास्त्र आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टींकडे बघायला सुरुवात करा. तुम्हाला मानसशास्त्राची उलगड होत जाईल.
जेव्हा हो. सकाळी सकाळी आपला सत्वगुण जागृत असतो, दिवसभर रजोगुण जागृत असतो, रात्री झोपताना आपला तमोगुण असतो आणि आपण थकतो आणि झोपून जातो. सकाळी उठल्यानंतर पुन्हा सत्वगुण म्हणजे प्रसन्न चित्त असतं आपलं सकाळी सकाळी. प्रसन्न मन असताना ध्यान करावं म्हणून सांगितलेलं आहे. मग त्यावेळेला जी स्त्री रांगोळी काढते ती एकाग्र झाल्याशिवाय रांगोळी काढू शकेल का? म्हणजे ती धारणा आहे. हो. म्हणजे अनेक विचारातनं एका विचारावर चित्त एकाग्र करणं ही झाली धारणा. हो. तर सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं, त्याला काही डोळे मिटूनच बसलं पाहिजे असं नाही. तुम्ही एका विचारावर चित्त एकाग्र करणं कुठल्याही, त्या एका विचारावर तिचं चित्त एकाग्र असतं रांगोळी काढताना. थोडं जरी चित्त इकडे तिकडे झालं तिची रांगोळी बिघडते बघा. हो, बरोबर. आणि जेव्हा एखादा माणूस तुमच्या घरामध्ये येताना पहिलं लक्ष कुठे जातं? रांगोळीकडे. मग तो खूप चिडून बिडून पण आला असेल तर रांगोळी बघितल्यानंतर त्याचं मन एकदम प्रसन्न होतं. प्रसन्न मन झालं की गुण कुठला जागृत होतो? सत्वगुण जागृत होतो. सत्वगुण जागृत. तो तमोगुण आणि रजोगुण घेऊन तुमच्या घरात प्रवेश करत नाही. किंवा आपल्याच घरातल्या व्यक्ती बाहेरून कुठल्याही वातावरणातून आलेला असतो, तो सत्वगुणांनी प्रवेश करतो घरामध्ये आणि घरातलं वातावरण बिघडवत नाही. घरातलं वातावरण ते सत्वगुणांनी युक्त राहतं. म्हणून सकाळची पूजा, संध्याकाळची पूजा जी सांगितलेली आहे, ते घरामधलं तमोगुण आणि रजोगुण हे प्रापंचिक माणसाला चुकलेला नाहीये. प्रत्येक म्हणून मग त्या प्रापंचिक माणसाचं मन सत्वगुणी राहावं म्हणून हे सगळे उपचार सांगितलेले आहेत, की तुम्ही देवघरात जा, छान देवघर सजलेलं आहे, सुगंध आहे फुलांचा, निरांजन लावलेलं आहे, ते बघून तुमचं मन प्रसन्न होतच ना. हो, हो. त्याच्यासाठी आहे ते, आपल्यासाठी आहे, देवासाठी नाहीये, हे लक्षात हो, घ्या. करेक्ट. धन्यवाद मॅम. ह्या पद्धतीने समजावून सांगा नवीन ते पिढीला. केल्यानंतर निश्चितच त्यांना खूप छान वाटतं, पण ती प्रोसेस करायची का ते करायची थोडंसं ते सांगा. का नाही, करायची काची उत्तरं सांगा. मानसशास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. मानसशास्त्र चा अभ्यास ज्यांचा आहे त्यांना हे पटकीने लगेचच कळेल. तर मानसशास्त्र हे प्रत्येक गोष्टीमागे मानसशास्त्र. धन्यवाद मॅडम. हॅलो, अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो, मलाच थोडं सजेस्ट असं करायचं होतं की मॅडमचे आता सांगितलेलं इतकं सुंदर आहे, त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त आजच्या पिढीला उपयोग व्हावा यासाठी त्यांनी असे सेशन्स म्हणजे तुम्ही खरंच अरेंज करा. ही गरज आहे आज. म्हणजे सगळे मेंटली इतके डिस्टर्ब आहेत की ते ऐकून आम्ही एनर्जेटिक वाटायला लागले आम्ही. त्यामुळे ही मनापासून रिक्वेस्ट आहे. एक आहे की शेवटी सगळ्यांना इकडेच यावं लागणार आहे आणि ह्याच्यात काहीही शंका नाही. कारण आज सगळं जग इकडे यायला लागले. एकदा ती अमेरिकेने सांगितलं की ते सगळी पिढी बघा इकडे वळलीच म्हणून समजा. त्याची काळजीच करू नका. आणि तिकडेच सगळी संशोधनं होतात आणि तेच आपल्याला समजावून सांगतात आपलं ज्ञान की हे किती महत्वाचं आहे. त्यामुळे कारण ते मी एका ठिकाणी वाचलं पण आहे की पोळी हा आपल्या म्हणजे महाराष्ट्रातला पदार्थ आहे, पण पेटंट मात्र त्यांच्या नावावरती आहे की पोळी कशी करायची ते. तर ते हे खूप काही गोष्टी खरोखर खूप आणि अचंबित करण्यासारख्या की जे वाचण्यात आहे. शास्त्राचं तर तुम्हाला इतकं म्हणजे कल्याणी नामजोशींची जर तुम्ही व्याख्यानं ऐकली तर कल्याणी नामजोशींनी तर सांगितलं की मंत्रशास्त्रामध्ये इतकी ताकद आहे. गायत्री मंत्र असतील जे सिद्ध झालेले मंत्र आहेत ना, गायत्री मंत्र म्हणा किंवा असे, तर ते मंत्रच्या उच्चारणाने आजूबाजूचं सगळं वातावरण शुद्ध होऊन जातं. म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामध्ये जे जे काही अशुद्धी आहे ना ती सगळी निघून जाते. म्हणजे जर हे प्रदूषण जे आता वाढलेलं आहे ते जर कमी करायचं असेल तर सगळीकडे मंत्र लावा म्हणे. मंत्र लावल्यानंतर ते सगळं वातावरण शुद्ध होऊन जाईल आणि हे कधी ना कधीतरी सिद्ध होईल आणि मग आपल्याला प्रत्येक चौकामध्ये मंत्र लावलेले दिसतील. त्या चौकातलं प्रदूषण कमी करण्यासाठी. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची निर्मिती करतो, त्या गोष्टीची निर्मितीचे जे दुष्परिणाम आहेत, त्या दुष्परिणामांना कसं न्यूट्रलाइज केलं पाहिजे, हा विचार सुद्धा जेव्हा एखादी गोष्ट आपण निर्मिती करतो त्यावेळेला केला पाहिजे. जेव्हा गाड्यांची निर्मिती झाली आणि यांनी एवढं प्रदूषण वाढणार आहे, ते प्रदूषण कसं कमी करता येईल याचाही विचार त्यावेळेला होणं गरजेचं होतं. ह्याला विज्ञान म्हणजे ह्याला प्रगती नाही आपण म्हणू शकत. की त्याला तुम्ही सांडपाणी आहे ते नदीत सोडणं, नद्या अशुद्ध करणं.
मग त्या सांडपाण्याचं नियोजनाचं पण तुमच्याकडे नियोजन पाहिजे, की जेणेकरून वातावरण शुद्ध राहिलं पाहिजे, वातावरण दूषित होणार नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला त्या गोष्टीच्या साईड इफेक्टवर पण काहीतरी सोल्युशन हे काढणं आणि मग ती इंट्रोड्यूस करणं, हे जर केलं तर आपण म्हणू त्याला की ही प्रगती आहे म्हणून. म्हणजे असं माझं मत आहे की ज्या वेळेला म्हणजे याच्यामुळे एवढं दूषित होतंय किंवा एवढं हे होतंय, मग त्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी काय, त्याच्यासाठी पण उपाय काहीतरी तुम्ही शोधला पाहिजे ना. म्हणजे जेणेकरून हे हे वापरलं तर मग ते न्यूट्रलाइज होऊन जाईल. जसं की उष्णता वाढली की आपण जलतत्व पितो. उन्हाळ्यात आपल्या शरीरातली उष्णता वाढली की कारण बाहेर उष्णता वाढलेली असते. मग त्याचा शरीरावर परिणाम होतोच ना, की आपल्याला पण आपल्या शरीरामध्ये सुद्धा जलतत्व कमी होतं. जेव्हा बाहेर पावसाळा असतो, हिवाळा असतो, तेव्हा शरीरातलं जलतत्व हे वाढलेलं असतं त्या प्रमाणात. तेव्हा पाणी कमी लागतं आपल्याला. म्हणजे बाहेरचं जसं वातावरण बदलेल तसा परिणाम आपल्या आतमध्ये होणारच आहे ना. हा सगळ्याचा विचार जेव्हा एखादा शोध लागतो, त्यावेळेला त्या शोधाचे जे साइड इफेक्ट्स आहेत, तर त्याच्यावर काय काम करता येईल आणि ते साइड इफेक्ट्स कसे न्यूट्रलाइज करता येतील, ह्याच्यावर सुद्धा काम झालं पाहिजे. आणि मग तुम्ही ते वापरलं गेलं पाहिजे समाजामध्ये, असं मला वाटतं. मानसशास्त्राचा जर आपण विचार केला तर आजकाल जनरली IQ जो आहे म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट खूप हाय असतो, पण त्या मानाने इमोशनल क्वोशंट जो आहे तो दिवसेंदिवस निग्लिजिबल होतोय. तर आपण त्याच्यावरती काही काम करू शकतो का योगाद्वारे किंवा मानसशास्त्रामध्ये योगाद्वारे तेच योगामध्ये ते सगळी कामं होतात आणि ते सगळं तुम्हाला ना ऑन पेपर तपासता येतं. म्हणजे आधी त्या मानसशास्त्राच्या काही टेस्ट आहेत, त्या टेस्ट आपण स्टुडंटच्या घेतो आणि मग त्यांना काही त्याच्यावर प्रयोग म्हणजे ओंकार जप किंवा काय असं दिलं जातं आणि मग पुन्हा आपण त्या 1-2 महिन्यांनी रिपीट करतो, तर त्याच्यामध्ये खूप फरक झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे EQ वाढतो IQच्या बरोबरी, कारण IQ म्हणजे तर खूप असतो पण EQ स्मरणशक्ती, आकलन शक्ती, ग्रहण शक्ती, ह्या सगळ्या शक्ती वाढलेल्या तुम्हाला दिसतात. पण इमोशनल क्वोशंट वरती मग आपल्याला काम करता येतं का? त्याच्यावर पण रिसर्च झालेला आहे. रिसर्च माझ्या एका स्टुडंटनीच त्याच्यावर रिसर्च केलेला आहे शाळेतल्या मुलांवर. ओके, कारण इमोशनल क्वोशंट जर अगदीच कमी असेल तर मग सुरुवातीला नाही पण नंतर पुढे पुढे मग खूप प्रॉब्लेम्स यायला लागतात लाईफमध्ये. कारण नुसताच इंटेलिजंट क्वोशंट खूप हाय असून चालत नाही, त्यासोबत इमोशनल क्वोशंट पण हवा. ती सर्वांगीण वाढ झाली पाहिजे ना तुमची, सर्वांगीण हा, वाढ तर झाली पाहिजे. तो कमी दिसतो आजकाल. तो त्यावरती काही काम करतोय असं त्याच्यावर म्हणून भरपूर काम करता येतं. योगशास्त्रामध्ये भरपूर प्रक्रिया आहेत. अगदी गर्भार अवस्थेपासनं अगदी 100 वर्षाच्या माणसापर्यंत प्रक्रिया योगामध्ये आहेत. की म्हणजे गर्भ हे बीज जे आहे त्या बीजामध्येच खूप ताकद येण्यासाठी म्हणून ज्यांना चान्स घ्यायचा आहे त्या मुलींना आम्ही आधी 3 महिने आहार आणि योगासनं ठरलेली आहेत. त्यांच्या युटरसवर काम करणारी, युटरसमधली ताकद वाढवणारी अनेक आजच्या पिढीला तर म्हणजे अक्षरशः चिंतेची बाब आहे. जेव्हा मी कॉलेजच्या मुलींसमोर लेक्चर द्यायला जाते तेव्हा, की त्या मुलींमध्ये प्रत्येक मुलीला पाळीचे प्रॉब्लेम आहेत, मासिक पाळीचे. प्रत्येक मुलीला. आणि त्यांचा जेव्हा आम्ही आहार-विहार व्यवस्थित करून देतो, आसनं देतो त्यांना त्या दृष्टिकोनातनं 3 महिन्यामध्ये त्यांची पाळी रेग्युलर होऊन जाते. 3 ते 6 महिन्यामध्ये. इतका फरक पडतो. ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांच्या युटरसमधली ताकद वाढल्यानंतर जवळ-जवळ 6 महिने ते 1 वर्षाच्या आत त्यांना प्रेग्नन्सी व्यवस्थित राहते. ते बाळ पण अतिशय निकोप जन्माला येतं. नॉर्मल डिलिव्हरी होते. प्रत्येक गर्भसंस्कारमध्ये प्रत्येक महिन्याची आसनं ठरलेली आहेत आणि ह्या पद्धतीने जर पुढची पिढी निर्माण झाली तरच काहीतरी चांगलं भवितव्य आहे. आता म्हणजे ती पिढी निर्माण होण्याचंच प्रॉब्लेम आहे पहिली, की ते प्रेग्नन्सी राहण्यापासूनच प्रॉब्लेम आहे. करेक्ट. पण याच्याविषयी अवेअरनेस आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलवरती कसं स्प्रेड करता येईल? कारण त्याला ना ते आधी पालकांनाच हाताशी धरायला पाहिजे. याच्यामध्ये ना कसं आहे, पालक जसे वागतात ते बघून पुढची पिढी वागते, हे लक्षात ठेवा. कारण मुली जे त्यासाठी आहेत आधी आजकाल पालकांना स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. तेव्हा ते पुढच्या ॲलोपॅथीचं पिढीमध्ये इतकं बदल. मागे त्यांना सगळं असं इन्स्टंट हवं असतं. तर म्हणजे हे जे आहे आजकालचे जे यंग जनरेशन स्पेसिफिकली जसं आयुर्वेद तुम्ही सुद्धा आता इन्स्टंट आहे. असं काही हो हे हो गैरसमज आहे. पण हा त्याच्याविषयी गैरसमज आहे. गैरसमज खूप आहेत असं.
आता हे शास्त्र आपलं जुनं आहे, त्या जुन्या शास्त्र अनुभवातनं आलेलं शास्त्र आहे, त्या शास्त्राकडे अनुभवाची गाठोडं जास्त आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणजे एक केस सांगते तुम्हाला, की म्हणजे ते ह्याचे फोड येतात की नाही, उष्णतेचे फोड. तर हल्ली ते उष्णतेचे फोड कापून सर्जरीच केली जाते, तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की. आणि आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलात तर ते एक लेप देतात लावायला. तो लेप लावला की ते आपोआप 2-3 दिवसामध्ये निघून जातं. इतकं सोपं आहे ते. म्हणजे जे 5 रुपयाचं काम आहे ते तुम्ही 5,000 10,000 घालवता. आणि पुन्हा त्याची औषधं घेणं, ऍसिडिटी वाढवणं, मग पुढची ती चेन बरोबर तयार होते. चेन ती बरोबर सगळी. ती हे होते. करेक्ट. एक सिस्टीम बदलली की तुमच्या बाकीच्या सिस्टीमवर सगळा परिणाम होत जातो. त्यामुळे आपलं म्हणजे साधा सर्दी खोकला सुद्धा होत नाही हो, तुम्ही योगा करून बघा, येस, सगळं येस, निघून correct. जाईल तुमचं. म्हणजे तुम्हाला आजारी पडणं काय असतं हेच विसरून जाल. आणि दिवसभर प्रसन्न राहणं काय असतं हे समजेल तुम्हाला. हो, बरोबर. मॅडम विचारू का प्रश्न? हो, विचारा. तुम्ही जे म्हणाला सूर्यनमस्काराचे उभा राहून जे हे फायदे आहेत ते, मग बसून जर सूर्यनमस्कार केले तर त्याचे कितपत फायदे आहेत? हे बघा, फायदा हा खुर्चीवर बसून जे आहेत ना सूर्यनमस्कार, ज्यांना गुडघेदुखीचा वगैरे त्रास आहे, जी लोक घालू शकत नाहीत, तर खुर्चीवर बसण्याचे सूर्यनमस्कार तुम्ही घालू शकता. आणि जे अगदी खुर्चीवर बसून नमस्कार मी शिकवणार आहे. योगोपचार सेशन जेव्हा घेणार आहे तेव्हा मी खुर्चीवर बसून कसे नमस्कार घातले जातात तर त्याचाही हे आहे फायदा होतो त्याच्यामध्ये. ना. आणि म्हणजे काय आहे माहिती का, तुम्ही कुठलीही गोष्ट करा, पण कुठलीही गोष्ट तुम्ही श्रद्धापूर्वक बरोबर. आणि ह्याचा मला फायदा होणार आहे असं मनात धरून करा. जर तुम्ही मनामध्ये संशय, हा पण एक पतंजलींनी अडथळा सांगितलेला आहे. मनामध्ये संशय असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. मनामध्ये संशय बाजूला करा, की ह्याचा मला, तुम्ही एखादी गोष्ट खायला घेतली आणि ते खाल्ल्यानंतर त्याच्यातच असे व्हायब्रेशन टाकता तुम्ही मनातनं, की नको हे खाल्लं की माझं वजनच वाढणार, हे खाल्लं की मला ऍसिडिटीच होणार, मग तेच होणार ना तुम्हाला. तुम्ही जर म्हटलं हे खाल्लं मला काही होणार नाही, काही होणार नाही तुम्हाला. करून बघा प्रयोग. तुमच्या मनामध्ये पहिलं म्हणजे तो संशयाची पालच पहिली चुकते. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. बिनधास्त छान आनंद घेत जगायला शिका, म्हणजे मग तुमचं आयुष्य हे अतिशय सुंदर होईल. म्हणजे सध्या हेच आवश्यक आहे, मानसिक तुमचं स्थैर्य पाहिजे. म्हणून तर श्वासावर लक्ष, मन स्थिर, बुद्धी स्थिर. बरोबर. विवेक बुद्धी झाली की तुमचे सगळे संशय दूर. अशी ती साखळीच आहे सगळी. त्यामुळे काही नाही, जे जमतं ते करायला सुरुवात करा, मग नंतर हळूहळू तुमच्या असं लक्षात येईल, तुम्हाला उभं राहून पण घालता यायला लागले सूर्यनमस्कार. ठीक. सुरुवात तर करा आधी. सुरुवात करणं हे पहिलं प्रमुख आहे. जे जमतं त्याने सुरुवात करा. बरोबर. ठीक आहे. आणि तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान होती, अगदी उपयुक्त माहिती आहे. काय काय ही गोष्टी अतिशय बेसिक माहिती आहे, खरं सांगायचं म्हणजे खूप बेसिक माहिती आहे ही. तुमची व्याख्यानं वगैरे असे नाही का होत? म्हणजे तुम्ही आता हे व्याख्यानं माझी रोज सारखी चालूच असतात कुठे ना कुठेतरी. जसं आज योग साधनेवर आहे तसं उद्या अजून दुसरीकडे कुठेतरी. पण मग त्यांची लिंक वगैरे मग कसे आम्हाला मिळणार? आता ते मी कसं सांगू. नंबर जान्हवी त्यांचा नंबर मी सेंड करेन. बरोबर. माझ्यामध्ये मी ग्रुपवर टाकेल, ती मला ग्रुपवर टाकेल त्यांची लिंक, मी तुम्हाला पाठवून देईल. हा, नंदिनी ताईंकडे मी पाठवते. तसं करता येईल आता आपल्याला. 21 जूनला एक 5:30 वाजता व्याख्यान आहे, मी अटेंड करू शकता. युट्यूबवर ओंकारावरचं व्याख्यान आहे आता सध्या. शनिवारी एक व्याख्यान होणार आहे युट्यूबवर, ते तुम्ही ऐकू शकता. त्या युट्यूबची लिंक मी पाठवते नंदिनी ताईंकडे, त्या तुम्हाला ग्रुपवर पाठवते. धन्यवाद. माझ्या मते थांबूया आपण. वैष्णवीताई, जान्हवी त्यांचे आभार माना. वैष्णवी. नमस्कार.
जान्हवीताई आज आपल्याला लाभलेल्या आहेत ती व्याख्यात्या म्हणून. त्यांचा आजचा विषय होता कोरोनावरील योगाची उपयुक्तता. कोरोनावर योगाची उपयुक्तता कशी होते हे त्यांनी आज आपल्याला इतक्या सोप्या भाषेत समजवलं आहे. आपण जी रोज प्रार्थना म्हणतो त्याचा देखील अर्थ काय आहे इथपासून त्यांनी आपल्याला आज सांगायला सुरुवात केली होती की नक्की त्याचा अर्थ काय आहे, तर कोणी लिहिलेलं आहे, नक्की ते आपण कशासाठी म्हणतो इथपासून त्यांनी आपल्याला सांगायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी संस्कृत भाषेची काय महत्व आहे, आपली जी संस्कृत भाषा आहे, आपली जी स्वतःची आहे, तर त्याचं काय महत्व आहे इथपासून त्यांनी देखील सुरुवात केली सांगायला की त्याचा नक्की कसा उपयोग होतो, कोणाकोणावर त्याचा उपयोग होतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत देखील या संस्कृत भाषेचा, श्लोकांचा, स्तोत्रांचा देखील या उपयोग होतो ते त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर योगातील तत्वज्ञान त्यांनी देखील आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कोणी कोणी हे योगशास्त्र लिहिलेलं आहे, कोणी कोणी हे त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे की कोरोना होऊ नये म्हणून आपण काय काय बेसिक असे उपचार केले पाहिजेत, काय काय आपण दखल घेतली पाहिजे. अगदी छोट्या छोट्या बारकाव्यांपासून त्यांनी आपल्याला सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोरोना झालाच तर मग काय आपण केलं पाहिजे, योग निद्रा केली पाहिजे, भ्रामरी, त्याचबरोबर ओंकार कसा केला पाहिजे, त्याचं महत्व त्यांनी आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. इतक्या त्यांनी सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं आहे तर असं मला वाटतं की सगळेच जण त्याचा नक्की उपयोग करणार आहेत आणि इतक्या सोप्या त्यांनी उपाय सांगितलेले आहेत की जे आपण घरच्या घरी देखील करू शकतो, तर असं मला वाटतं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की स्तोत्रांचा, मंत्रांचा देखील आपल्यावर किंवा रुग्णांवर देखील कसा परिणाम होतो, अगदी काहीच झालं नसेल तरी देखील कसा परिणाम होतो ते त्यांनी सांगितलं आहे. तर मला एक सांगावंसं वाटतं की त्यांचं आता योगाचे अंतरंग असा एक मोफत वर्ग चालू आहे, तर ते मी त्यांचा अटेंड करते. रोज सकाळी माझी दिवसाची सुरुवात त्यांच्याच वर्गाने होतीये, तर त्याचा देखील मला खूप परिणाम होत आहे आणि तेच माझं पुढचे जे क्लासेस आहेत ते अगदी उत्साहाने मला घेणं शक्य जात आहे. तर त्याच्यासाठी देखील त्यांचे मी आभार मानते. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला त्याच्यानंतर सांगितलं की कोरोना होऊन गेला आपल्याला, तर त्यांनी देखील आपण कसे काय काय आपण उपाय केले पाहिजेत, तर काय आहार घेतला पाहिजे, काय कसा आपण विहार ठेवला पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं. तर त्याचबरोबर आता मी योग साधनेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला एवढं छान महत्व सांगितलं, व्याख्यान दिलं, त्याबद्दल त्यांचे खरंच आभार. नंदिनी धन्यवाद. एक सूचना फक्त सांगायची, उद्याचा विषय आहे कोरोना मुक्तीसाठी योग निद्रा. त्याच्यासाठी सगळ्यांनी सतरंजी किंवा मॅट जवळ ठेवा आणि पोशाख साधारण सैलसर असावा. एवढंच मला सांगायचंय की उद्या योग निद्रा आहे, त्यामुळे मॅट जवळ ठेवा. उद्या आपण भेटूया. धन्यवाद जान्हवीताई, तुम्ही इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ खर्च केलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. योग साधनेची पण धन्यवाद, कारण दरवर्षी ते माझं एकतरी व्याख्यान ठेवतात आणि हा ऋणानुबंध कायम ठेवतात. आणि सगळे इतके म्हणजे ह्यांचं व्याख्यान इतकं आवडतं सगळ्यांना, म्हणून मी आग्रहाने बोलतो. म्हणजे अर्थात तिला बोलवलं की ती लगेचच येते, आडवेडे घेत नाही. म्हणजे ती लगेच हो हो का ठीक आहे, मग मी तिचं टाइम टेबल मध्ये नाव लगेच असतं, लगेचच तयार होते. कोणत्याही गोष्टीचं ती अजिबात आडेवडे घेत नाही. त्याच्यासाठी खरंच मैत्रिणी ह्या नात्यानेच मी तिला बोलवते आणि ती अगदी योग साधनेचं अगदी अव्याहतपणे इतके वर्ष मन लावून अगदी काम चालू आहे आणि वाढतं आहे हे बघून मला अतिशय आनंद धन्यवाद. असंच दिवसेंदिवस हे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीने त्या योगाकडे वळलंच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि ही जीवनशैली अंगीकारलीच पाहिजे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना भेटून मला पण खूप आनंद झाला आणि पुन्हा पुन्हा असेच आपण भेटत राहू. नक्कीच नक्कीच आपण असे उपक्रम राबवू असं मला वाटायला लागलंय, कारण इतका उत्साह आहे सगळ्यांना आणि बरेच लोक अटेंड करतायत.
आणि मेन म्हणजे रिप्लाय पण खूप छान येत आहेत, म्हणून माझ्या पण मनात कारण आहे आता की आपण- आरोग्याचं महत्व लोकांना कळलेलं आहे की हो कितीही हो, करोडो करोनाने रुपये छान दिले, पटवून दिलाय. बरोबर करोडो रुपये दिले तरी तुमचा अवयव तुम्हाला विकत कुठेही मिळणार नाही. बरोबर आहे, अगदी ते बरोबर. तुम्हाला जसं देवाने दिलंय तसं मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आणि हा मेंटेनन्स फक्त योगानेच साध्य होतो, हे पण तेवढंच सत्य आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपण असे अधूनमधून उपक्रम नक्की राबवूया. नक्की व्याख्यानाला परत आपण जान्हवी त्यांना बोलूया आणि त्या नक्कीच येतील. तेव्हा असे आपण उपक्रम नक्की अधूनमधून ठेवत जाऊया. धन्यवाद पुन्हा एकदा. उद्या आपण भेटूया. योग निद्रा आहे उद्या. सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि योगा मॅट जवळ ठेवा किंवा सतरंजी पण चालेल. धन्यवाद सगळ्यांचा. सकाळी 5:30 वाजता ना? योग निद्रा 5:30 वाजता आहे ना मॅडम? 4:30. सकाळी 4:30 ला का? नाही, दुपारी. आज वेळ ह्याच आहे, दुपारी 4:30. योग निद्रा का? हो हो, ओके ओके. दुपारी आहे का? हा दुपारी आहे, 4:30 वाजता हीच वेळ ठेवली आहे. ओके ओके. चालेल. ओके, धन्यवाद.